रस्ते आहेत तर अपघात होणार असं असंवेदनशील वक्तव्य शंकर मांडेकर यांनी केलं। खड्ड्यांवरून राज्यभरामध्ये बळी जात असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदाराचं चीड आणणारं असं हे वक्तव्य। भोरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। 11 वर्षाच्या या चिमुकल्याच्या मृत्यूचं आमदार शंकर मांडेकर यांना काही सोयर सुतक नाही का असा सवाल आता केला जातोय। असं घडू नये। रस्ता आहे अपघात होतो, हे वक्तव्य आहे भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचं। मांडेकरांच्या मतदारसंघातल्या आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या म्हाळुंगे नांदे रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे एका 11 वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेला। पण या मृत्यूचं आमदार मांडेकरांना कोणतंही सोयरसूतक नाहीये। बघा रोड आहे, अपघात घडतो, असं घडू नये। आता बऱ्याच वेळा असं घडतं। आता दोषी कुणाला म्हणण्यापेक्षा शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो। म्हाळुंगे नांदे रस्त्यावरून एक कुटुंब दुचाकीवरून चाललं होतं, पण रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि दुचाकीवरचे तिघेही खाली कोसळले। त्यातला एक 11 वर्षाचा ऋषभ पाटोळे शेजारून चाललेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली गेला। 11 वर्षाच्या ऋषभ पाटोळेचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात फक्त आणि फक्त रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे झाला, पण पोलिसांनी थेट चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखं कृत्य केलं। खराब रस्त्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी थेट ट्रक चालकावरच गुन्हा दाखल केलाय। पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका जो आहे तो 10 वर्षीय चिमुरड्याला बसलेला आहे। या ठिकाणी चष्मा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। काळ्या कलरचा चष्मा जो आहे तो 10 वर्षीय ऋषभ हा आपल्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत क्लासला चालला होता। एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ते सुरू आहे, तर पलीकडचा रस्ता जो आहे तो खड्डे असल्यामुळे बंद असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कदाचित पलीकडचा रस्ता चालू असता तर ऋषभचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी टळला असता। याच रस्त्याबद्दल आमदार मांडेकरांना विचारल्यावर त्यांनी संवेदनाहीन वक्तव्य केलं आणि पत्रकारांसोबतच अरेरावेची भाषा वापरली। बघा रोड आहे, अपघात घडतो, असं घडू नये। आता बऱ्याच वेळा असं घडतं। आता दोषी कुणाला म्हणण्यापेक्षा शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो। पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये। संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका। तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी मला अरे तुरे बोलू नका, अरे तुरे बोलू नका। मी तुम्हाला प्रश्न विचारला, जबाबदार बोलतोय। तुम्ही रस्त्याने अपघात घडते असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्यावर अपघात घडत नाही का? घडतात ना। मग त्याच्यावर यंत्रणा कोण लावणार आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण लावणार आहे? मी काय सांगतो, तुमचे वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला ना, उत्तर देऊ नका। प्रश्न विचारला ना उत्तर ऐका। ऐका, प्रश्न विचारला ना, अरे तुरे बोलू नका। प्रश्न विचारला उत्तर ऐका। प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये? इतके वर्ष टीपी प्लान मी म्हणतो आहे की बरोबर। तुम्ही आज मला प्रश्न विचारताय, 2 वर्ष आलं मी अधिवेशनात बोलतो, दाखवू का माझी क्लिप? नाही आहे, मग तुमच्याकडनं होत नाही, सोडवलं होत नाही ना। शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटले, मी तर काय करू शकत